त्यात असंही नाही की फक्त आपल्याकडेच ट्रॅफिक आहे, असंही नाही की रस्त्यामध्ये वाहनांची संख्या फक्त आपल्याकडेच वाढली, असंही काही नाही. आज कुठेही जाऊ ट्रॅफिक आहे, पण कुठं ना कुठं कामं होतात, आपल्याकडे काम बंद आहे. मला आठवत आहे 29 जुलै 2017 चांदणी चौकामध्ये नितीन गडकरी आले होते आणि त्या वेळेला केंद्रीय मंत्री गडकरींनी हे आपल्या नॅशनल हायवेचं झालेल्या कामाचं उद्घाटन बटन दाबून केलं होतं. त्यांना मी म्हटलं बटन दाबून उद्घाटन करतोय खरं, पण उर्वरित जे 6 बायपासेस आहेत त्या बायपासेसच्या कामाचं काय. 29 जुलै 2017 रोजी मला त्यांनी जाहीर सभेमध्ये शब्द दिला होता की ऑक्टोबर 2017 मध्ये काम चालू होईल आणि त्याच्यानंतर 9 महिन्यामध्ये सगळे बायपासेस पूर्ण होतील, जास्तीत जास्त 1 वर्षामध्ये. त्याप्रमाणे ऑगस्ट 2018 पर्यंत हे सगळं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं. दुर्दैवानं आजपर्यंत त्या बायपासेसवर 1 रुपयाचं काम झालं नाही. त्या दरम्यानच्या काळामध्ये या विभागाचा खासदार जबाबदार माणूस म्हणून मी किमान 10 ते 12 वेळा बैठका घेतल्या, मग दिल्लीमध्ये, पुण्यामध्ये, पण ठेकेदार अजून काय कुठं तपास लागत नाही. परवाच्या दिवशी मला सरकारवर ताशेरे उडवावे लागले लोकसभेमध्ये. सरकारवर मी ठळकपणे बोललो की ह्या प्रकारचं मंत्र्यांनी ज्या वेळेला आश्वासन देतात त्यावेळेला सरकारी अधिकारी किंवा नॅशनल हायवेचे अधिकारी ठेकेदाराबरोबर जर संगनमत करत असतील कुठेतरी ही देशाची शोकांतिका आहे. काल मला सभागृहामध्ये नितीन गडकरी म्हटलं आमचे समोरासमोर भेटले. मला म्हणे तुम्ही माझ्यावर खूप शितोडे केले, म्हणजे माझ्यावर टीका करायला सुरुवात केली. म्हटलं करणार काय, हा माझ्या ग्रामीण भागातल्या लोकांचा ट्रॅफिकचा प्रश्न आहे. ज्या वेळेला ट्रॅफिक मध्ये एखादी अँब्युलन्स जाते, अँब्युलन्समध्ये पेशंट जर असेल, आजारी पेशंट असेल, एखाद्याला जर आळ्या फाट्यावरून जर ओसरीला जर न्यायचं झालं, पुण्याला न्यायचं झालं तर 3 तास 4 तास हे काय आम्हाला सहन होत नाही. तिथं लोकांच्या ठिकाणी ऍक्सिडेंट झाले, मृत्यू झाले. तर मग नक्की कारण काय. काही लोक म्हणतात की ठेकेदाराला कोणी त्रास दिला, मला माहिती नाही कोणी दिला, मी काय बोलणार नाही. पण एक गोष्ट स्पष्ट येते, ज्या वेळेला बैठका झाल्या त्या वेळेला मला नॅशनल हायवे असतील, ठेकेदार असेल की त्यांनी सांगितलं की शेतकरी जमीन देत नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी एक सलग उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला काम पूर्ण करता येत नाही. दुसऱ्या बाजूला 70% टोल कलेक्शन चालू आहे. आज जो टोल कलेक्ट केला जातो त्याचं फक्त 70% केला जातो. या बायपासेसचं काम पूर्ण झाल्यानंतर 100% टोल पुन्हा चालू होईल. आज महिन्याला जवळजवळ 5.5 ते 6 कोटी रुपयाचा टोल कलेक्शन होत आहे. ते भविष्यामध्ये 9 कोटी पर्यंत जाईल, 8 कोटी मध्ये जाईल. पण आज परिस्थिती अशी की गेल्या वेळेला जी बैठक घेतली महिन्यापूर्वीची, 15 दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी बैठक घेतली, त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलं की ठेकेदाराकडे काम पूर्ण करण्यासाठी पैसे नाही. लोक आम्हाला शिवाय देतात, लोकप्रतिनिधी विचारतात. आता पैसे नाही म्हटल्यावर काय खासदार आढळल्यावर त्याच्या खिशातले पैसे काढून 300 कोटी रुपये ठेकेदाराला देऊ शकत नाही किंवा तू काम पूर्ण कर. ही सरकारची जबाबदारी आहे, ही त्या नॅशनल हायवे मंत्रालयाची जबाबदारी आहे. म्हणून गेल्या 15 दिवसांमध्ये 10 दिवसामध्ये मी पाठीमागे लागून नॅशनल हायवेच्या 3 बैठका घेतल्या आहेत आणि त्यांना सांगितलं की मला माहिती नाही, तुम्ही IDBIशी बोला किंवा वाटल्यास हा प्रकल्प त्याच्याकडे काढून घ्या, महिन्याभरात दुसऱ्या कुठल्या कंपनीला काम द्या, आम्हाला माहिती नाही, परंतु हे काम झालं पाहिजे. आणि मला पूर्ण खात्री आहे की महिन्यात 1.5 महिन्यामध्ये हे काम प्रगतीपथावर येईल, अशा प्रकारची अपेक्षा आपण व्यक्त करतो.